मोठ्यांची गोष्ट मोठ्यांना कधीच उलटून उत्तर द्यायचं नसतं. ही गोष्ट खरी. ही गोष्ट खरी जरी असली ना, पण कधी कधी काय असतं ना, मोठ्यांना हे भान नसतं की आपण कोणाशी बोलतो, हे आपले लेकरं आहे किंवा हे आपलेवाले, हे त्यांना भान नसतं. म्हणून कधी कधी ना उत्तर देणं ही गरजेचं असतं. कसं असतं ना, बऱ्याच नात्यांमध्ये असं बघितलं असेल बऱ्याच जणांनी आपल्यापैकी, की त्यांचे मुलं सुना घरात त्यांना विचारतसुद्धा नसता आणि मग ते काय करताना दुसऱ्यांना येऊन ज्ञान देता आणि नको तो अपमान करता. मग आपण ते एकदा जर ऐकून घेतलं ना, मग तो दुसरा तयारच असतो की आता हा हा ऐकणारा व्यक्ती, याला आपण पण बोलायला पाहिजे. आणि तिसरा पण तयारच असतो. म्हणून तुम्ही एकचदा उत्तर देऊन मोकळं व्हा. कारण मग आपला स्टँड घ्यायला आपणच असणार. कोण आपला स्टँड घेणार? आणि कोणी घेतला तरी काय बोलणार? आपण जर बोललो तर हां, मोठ्या व्यक्तींना बोलायचं नाही, बोलायचं नसते, ही खरी गोष्ट आहे. पण असं बार बार सवय लावल्यावर नाही काय असतं ना, बार बार ते आपला अपमान करतील. म्हणून ना, कधीही श्रीकृष्णांनी पण त्यांच्या गीतामध्ये सांगितलेलं आहे की झुका, वाका, पण इतकं पण नका वाकू की लोक तुमचं पायंदळ करणार असं. म्हणून तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवा. एकदा उत्तर देऊन मोकळं व्हा. म्हणजे कसं ना, बार बार तुम्हाला पण त्रास होणार नाही आणि बार बार तुम्हाला ऐकून घ्यायला लागणार नाही. बार बार लोकांना सवय पण नाही लागणार. म्हणून सवय लावणारे आपण असतो. कारण आपण, आपले संस्कार काय असतात की मोठ्यांना उत्तर द्यायचं नसतं. पण हे मोठ्यांना जेव्हा बोललं ना, तेव्हाच त्यांना कळतं. म्हणून अशा वेळेस तुम्ही बोला.